हाय गाईस, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत 28 चेस्ट ब्लाऊजची स्टिचिंग शेअर करणार आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। मी तुमच्यासोबत सिंपल ब्लाऊजची स्टिचिंग शेअर केली आहे। जर तुमची इच्छा असेल तर मी डिझायनर ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही शेअर करेल। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला बरं, आपण आता स्टिचिंग शिकूया। चला, हे बघा, मी हे मेन फॅब्रिक शिद्या साईडने टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर हे टाकून पिनांनी सेट केलं आहे, जेणेकरून आपली स्टिचिंग टाकताना ते इकडे तिकडे होणार नाही आणि फिनिशिंगमध्ये आपली स्टिचिंग येईल। हे बघा, चला स्टिचिंग टाकूया। हे बघा, स्टिचिंग अशी हळूहळू फिनिशिंगमध्ये टाकत जायची आणि फॅब्रिक हे व्यवस्थित करत जायचं। हे बघा, आपण स्टिचिंग टाकून घेतली आहे। आता या सर्व पिना काढून घ्यायच्या। पूर्ण पिना आता काढून ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊया आणि मध्ये त्याला मेन फॅब्रिक कट केल्यानंतर आपण छोटे छोटे असे कट्स लावून त्याला उलटून घेऊया। हे बघा, असं हळूहळू कट करून बारीक छोटे छोटे कट्स लावून आणि आपण त्याला उलटून परतून, हे बघा, आता असं फिनिशिंग स्टिच टाकून घेऊया। हे बघा, आता मी फिनिशिंग स्टिच टाकून दाखवते तुम्हाला। असं हळूहळू हातांनी व्यवस्थित सेट करून घ्यायची, जेणेकरून त्यात असे चुन्नड पडणार नाही। हे बघा, हे बघा, मी व्हिडिओ हा हाताने काढला आहे म्हणून बाकी थोडा झूम झाला आहे, बाकी थोडा हळू लांबून जवळून झाला आहे। हे बघा, मी फिनिशिंग स्टिच टाकून आता हे अस्तर असं पूर्ण सेट करून त्याला हे स्टिच टाकून घेऊया। हे बघा, मी ही स्टिच आता टाकून घेतली आहे। आता आपण हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया। एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊया। एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते, बघा पुढे। हे बघा, असं लेस लावून घ्यायच्या, पण लेस लावण्याच्या अगोदर जे आपले बॅक साईडचे टक्स असतात ते टक्स अगोदर स्टिच करून घ्यायचे। हे बघा, मी तुम्हाला टक्सला स्टिच टाकून दाखवते दोघंसं। हे बघा, मी टक्सला स्टिच टाकले आहे। आता फ्रंट साईडने आपण लेस लावूया। हे बघा, लेस मी ही गळ्याच्या साईडने कट करून घेतले आहे। हे बघा, जशी डिझाईन बनवायची ती टक्स टाकल्यानंतरच बनवायची बॅक साईडला। हे बघा, असं हळूहळू फिनिशिंगमध्ये पण लेस लावून घेऊया। हे बघा, किती छान असा गळा आला आहे आपला। मटका गळा घेतला आहे कस्टमरने। हे बघा, आता आपला बॅक पार्ट रेडी झाले। चला, आता बाकीचे पार्ट्स पण रेडी करून घेऊया। हे बघा, असं पूर्ण पार्ट्सला मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक हे शिद्या साईडने टाकायचे आणि त्याच्यावरती मग अस्तर ठेवायचे। हे बघा, मी आता स्लीव्स पण तुम्हाला स्टिच करून दाखवते। हे बघा, स्लीव्स पण मी स्टिच करून लेस वगैरे लावून अशी छान अशी रेडी करून घेतली आहे। आता हे पार्ट्स पण असे रेडी करून घेऊया। हे बघा, यांना पण अशी स्टिच टाकून घेऊ सर्व्याकडून। चला, मी तुम्हाला स्टिच टाकून दाखवते। हे बघा, हळूहळू अशी फिनिशिंगमध्ये टाकायची, जेणेकरून त्याला असे चुन्नड वगैरे पडणार नाही आणि मेन फॅब्रिक इकडे तिकडे न होता असं फिनिशिंगमध्ये हळूहळू साईडने फिरून फिरून अशी स्टिच टाकून घेऊया। हे बघा, मी स्टिच टाकून घेतली आहे। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून दाखवते। हे बघा, असं एक्स्ट्राचं फॅब्रिक पण हळूहळू कट करून घेऊया। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तुम्हाला कटिंग जरी पाहिजे असेल साध्या ब्लाऊजची, डिझायनर ब्लाऊजची, तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। हे बघा, आता आपले पार्ट्स रेडी झाले आहेत।
आता हे नेक साईडचे पार्ट्स, आपले जे फ्रंट साईडचे पार्ट्स हे बघा, यांना पण असं मेन फॅब्रिक सीध्या साईडने मेन फॅब्रिक टाकायचे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, असे ठेवून घ्यायचे. याला पण नेकला असे गड्याच्या साईडने असे स्टिच टाकून घ्यायचे हळूहळू. हे बघा टाकून घेतले. एक्स्ट्राचे फॅब्रिक कट करून असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे, जेणेकरून आपण त्याला असं दुसऱ्या साईडने परतू तेव्हा त्यात चुन्नड असे पडणार नाही. फिनिशिंगमध्ये प्रेस करून असं परतून घ्यायचं. हे बघा, आणि फिनिशिंग टिप्स टाकून घ्यायची. हे बघा, अशी फिनिशिंग टिप टाकून घ्यायची व्यवस्थित सेट करत. हे बघा, टाकल्यानंतर आपण आता अस्तरला पण अशी स्टिच टाकून घ्यायची सर्व्याकडून. हे बघा, दोघं पार्ट्स असेच रेडी करून घ्यायचे, तेही आणि हेही. हे बघा, अशी हळूहळू स्टिच टाकून घ्यायची. सर्व पार्ट्स ब्लाऊज शिवायच्या अगोदर सर्व पार्ट्स रेडी करून घ्यायचे. हे बघा, आणि एक्स्ट्राचे फॅब्रिक पण मी कट करून घेतलेला आहे. हे बघा, असे दोघं पार्ट रेडी करून घेऊया. हे बघा, मी दोघं पार्ट्स रेडी केले आहे. आता मी तुम्हाला यांना स्टिच करून सांगते आणि दाखवते कसं येतं. हे बघा, असं येईल. हे फ्रंट पार्ट, हे बॅक पार्ट. हे बघा, सर्व पार्ट्स मी रेडी करून घेतलेले आहे. आता आपण ब्लाऊजला स्टिचिंग करूया. हे बघा, चला बरं, आता ब्लाऊजला स्टिचिंग करूया. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असं टाकून मीने शोल्डर स्टिच केलेला आहे, अटॅच केलं. हे बघा, असं शोल्डर स्टिच करून घ्यायचं. हे बघा, असं स्टिच करून घ्यायचं. आणि आता स्लीव्स. हे बघा, बाहीला पण असं त्याच्यावरती सेंटर काढून शोल्डरला असं ठेवून घ्यायचं. आणि जो फ्रंट साईड आहे बाहीचा, आर्म होलच्या फ्रंट साईड, जे आपल्या पुढच्या साईडला येणार आहे, त्याला अर्धा इंच आतमध्ये, थोडा अर्धा इंचाने राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं, जेणेकरून आपला जो फ्रंट साईडच्या असं खालीवरती हात करू ना, तर ते असं चुन्नड वगैरे आणि ब्लाऊज असं ओढलं जाणार नाही. हे बघा, मी स्टिच करून घेतलेले आहे. दोघं बाही पण लावून घेतले आहे ब्लाऊजला. हे बघा, हे बघा, आता हे ब्लाऊज दोघं पार्ट्स सीध्या साईडने ठेवून त्याला अशी स्टिच टाकून घेऊन घ्या. ही फिनिशिंग आणि फिटिंग स्टिच आहे ब्लाऊजची. हे बघा, दोघं साईड मी तुम्हाला स्टिच टाकून दाखवते. चला बरं, स्टिच टाकून बघूया. हे बघा, हे बघा, ही आपली स्टिच टाकून झाली आहे. दोघं साईडला तसं स्टिच टाकून घ्यायची. आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज रेडी करून दाखवते. हे बघा, हे पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर हे आय हुक पट्टी, हे बाही, हे बघा किती छान असं फिनिशिंगमध्ये आलं आहे. मी त्याला अजून प्रेस केलेलं नाही आहे, प्रेस करून कस्टमरला देईल. पण आता तुमच्यासोबत मी स्टिच करून शेअर केलं आहे. हे बघा, हे दोरीला लावलेले ते छोटे छोटे लटकन्स. हे बघा, बॅक पार्ट बघा, गळा बघा आपला किती छान फिनिशिंगमध्ये आला आहे. हे बघा, सिंपल ब्लाऊजची स्टिचिंग आहे. मी डिझायनर ब्लाऊजची पण स्टिचिंग नक्कीच शेअर करणार आहे तुमच्यासोबत लवकरच, आणि कटिंगही शेअर करेल. पण प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही. हे बघा, फिटिंग बघा, फिटिंगला मी 1-1.5 इंचाची एक्स्ट्राचं सोडलं आहे. हे बघा, हे ब्लाऊज. हे बघा, हे बॅक साईड दोरी वगैरे. हे बघा,
कसं शिवून झाला आहे मला नक्कीच कळवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.